नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या फार्मा कोचिंग या चॅनलमध्ये। आजपासून आपले जे स्टडी मटेरियल आहे किंवा सिलेबसनुसार स्टडी आपण चालू करणार आहोत। माझा सब्जेक्ट आहे फार्माकोलॉजी। फार्माकोलॉजी या वर्डबद्दल जर तुम्हाला काही माहित असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचे की फार्माकोलॉजीबद्दल तुम्हाला काय काय माहिती आहे। तर चालू करताना मी तुम्हाला फार्माकोलॉजी या वर्डबद्दल काही थोडीशी माहिती देणार आहे आणि त्याच्यानंतर हळूहळू आपण पुढे जाणार। तर फार्माकोलॉजी हा जो वर्ड आहे हा दोन वर्ड पासून बनलेला आहे। ते वर्ड्स ग्रीक किंवा लॅटिन टर्म्स पासून बनलेले आहेत। त्याच्यामध्ये पहिला जो वर्ड आहे तो आहे फार्मॅकॉन। फार्मॅकॉन आणि दुसरा लोगस। तो फार्मॅकॉन मीन्स ड्रग, okay, and next one logos means study, okay. Pharmacon means drug and logos means study. These two words derived or these two words combined called as pharmacology. In the pharmacology, study of drugs. The simple definition of pharmacology काय होते? The study of drugs. या दोन वर्ड पासून या फार्माकोलॉजीचा वर्ड जो आहे फार्माकोलॉजी हा बनलेला आहे। ठीक आहे। नेक्स्ट त्याच्यामध्ये या फार्माकोलॉजी सब्जेक्टचा स्टडी करताना आपल्याला पुढची जी टर्म बघायची ती जनरल फार्माकोलॉजी। ओके, जनरल फार्माकोलॉजी मध्ये काय काय यूज होतं? ठीक आहे। नेक्स्ट जो आपला टॉपिक आहे तो आहे जनरल फार्माकोलॉजी। ओके, जनरल फार्माकोलॉजी। जनरल फार्माकोलॉजी म्हणजे काय? सामान्यपणे फार्माकोलॉजी मध्ये कोणकोणत्या टर्म्स येतात त्याला आपण जनरल फार्माकोलॉजी म्हणतो। तर फार्माकोलॉजी मध्ये फर्स्ट जो महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे फार्माकोलॉजीची डेफिनेशन, या वर्डची डेफिनेशन। ओके, आणि नेक्स्ट याचे दुसरे जे ब्रांचेस आहेत किंवा दुसरा जो स्टडी केला जातो फार्माकोलॉजी मध्ये म्हणजे फार्माकोलॉजी मध्ये टॉक्सिकोलॉजीचा स्टडी केला जातो, टॉक्सिकोलॉजी। नेक्स्ट वर्ड आहे ड्रग डोस। ओके, ह्या अशा ज्या काही टर्म्स आहेत। थर्ड टर्म आहे की बायोअवेलेबिलिटी। ठीक आहे, अशा ज्या काही टर्म्स आहेत या कंबाईन स्टडीला आपण किंवा या सर्वांचा स्टडी आपण फार्माकोलॉजी मध्ये करणार आहे। टॉक्सिकोलॉजी मध्ये काय शिकणार आहे आपण? तर टॉक्सिकोलॉजी मध्ये जे काही टॉक्सिक इफेक्ट आहेत ड्रगचे टॉक्सिक इफेक्ट आपण टॉक्सिकोलॉजी मध्ये स्टडी करणार आहे। हा सुद्धा दोन वर्ड पासून बनलेला आहे, टॉक्सिक आणि लोगस। ओके, टॉक्सिक मीन्स टॉक्सिक इफेक्ट और हार्मफुल इफेक्ट। सिंपली आपण त्यांना म्हणू शकतो ऍडवर्स इफेक्ट। ठीक आहे, एडीआरचा स्टडी आपण टॉक्सिकोलॉजी मध्ये करणार आहे। त्याच्यानंतर ड्रग डोसचं कॅल्क्युलेशन आणि रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन। ड्रग आपण कोणत्या रूटनी देणार आहे ते ह्या रूटचा स्टडी आपण ड्रग आणि डोस मध्ये करणार आहे। नेक्स्ट आहे बायोअवेलेबिलिटी। ही टर्म खूप महत्त्वाची आपल्यासाठी, कारण बायोअवेलेबिलिटीवर आपला ड्रगचा इफेक्ट किंवा ड्रगची इफिकसी आपण डिफाइन करत असतो। बायोअवेलेबिलिटीची सिंपली डेफिनेशन काय आहे? तर अमाउंट ऑफ ड्रग। ओके, अमाउंट ऑफ ड्रग okay, amount of drug reaches in blood circulation. Okay, amount of drug reaches in blood circulation. थोडा ब्लॅक बोर्डचा थोडासा कमी पडतोय त्यामुळे तुम्ही समजून घेऊ शकता की आपला ब्लॅक बोर्ड थोडासा शॉर्ट पडतोय, त्यामुळे हे जे थोडासा किचमिट होतोय ते तुम्ही थोडं समजून घ्या की अमाउंट ऑफ ड्रग रिचेस इन ब्लड सर्क्युलेशन इज कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज बायोअवेलेबिलिटी। ही टर्म फार्माकोलॉजी मध्ये खूप महत्त्वाची आहे, कारण का या टर्म वर सगळं काय अवलंबून आहे की जर आपण डोस घेतोय एखाद्या अमाउंट मध्ये किंवा 500 mg ड्रग आपण जर घेतला, ठीक आहे, 500 mg ड्रग आपण बॉडी मध्ये ऍडमिनिस्टर केला, कुठल्याही रूटनी जर आपण 500 mg ड्रग बॉडी मध्ये ऍडमिनिस्टर करतोय तर थेरप्युटिक इफेक्ट ही एक महत्त्वाची टर्म आहे की थेरप्युटिक इफेक्ट म्हणजे काय? तर डिझायर्ड इफेक्ट देण्यासाठी जेवढा काही ड्रगचा डोस रिक्वायर्ड असेल त्याला आपण काय म्हणतो? थेरप्युटिक
थेरप्युटिक इफेक्ट. तर समजा हा 500 mg ड्रग आपण घेतोय, तर याच्यासाठी यामधला आपल्याला थेरप्युटिक इफेक्ट देण्यासाठी जर 325 mg ड्रग आपल्या साइट ऑफ ऍक्शनला जर पोहोचवायचा असेल, ठीक आहे, तर ही झाली त्याची बायोबिलिटी. हे 325 म्हणजे काय? बायोबिलिटी. याच्यामध्ये काय करू शकतो आपण की बायोबिलिटी म्हणजे काय, जरी आपण कुठल्याही रूटनी 500 mg ड्रग आपल्या बॉडीमध्ये ऍडमिनिस्टर करतोय, तर त्याच्यामधला किती अमाऊंट मध्ये ड्रग हा ब्लड सर्क्युलेशन मध्ये पोहोचतोय, त्या टर्मला आपण बायोबिलिटी म्हणणार, बरोबर. तर ही टर्म का महत्त्वाची? कारण जेवढा ड्रग आपण जेवढ्या पोटेन्सीने यूज करणार आहे, किती अमाऊंट मध्ये ड्रग आपल्याला यूज करायचा आहे, हे आपण बायोबिलिटीच्या टर्मनुसार ठरवू शकतो. जर ड्रगची बायोबिलिटी 325 आहे, ओके, की थेरप्युटिक इफेक्ट देण्यासाठी किती अमाऊंट मध्ये ड्रग पाहिजे, तर 325 mg आपल्याला ड्रग पाहिजे, ओके. तर 325 mg जर टार्गेट साइटला पोहोचायला हवे, तर बाकीचे जे इफेक्ट आहेत, जसे की बॉडीमध्ये ड्रग ऍडमिनिस्टर केल्यानंतर ह्याच्या दोन महत्त्वाच्या टर्म आहेत, ज्या मी आता तुम्हाला पुढे सांगणार आहे. त्याच्यामध्ये हे जरा मी क्लीन करतोय, ओके. ओके, महत्त्वाच्या टर्म कोणत्या आहेत? फर्स्ट आहे फार्माकोकायनेटिक, सेकंड वन आहे फार्माकोडायनेमिक. ओके, ह्या दोन महत्त्वाच्या टर्म आहेत रिलेटेड टू द इफेक्ट ऑफ ड्रग. आता फार्माकोकायनेटिक म्हणजे काय, तर सिंपल लँग्वेज मध्ये काय येतं, फार्माकोकायनेटिक्स मीन्स हाऊ बॉडी इफेक्ट और अफेक्ट, दोन्ही वर्ड इथे बसू शकतात. हाऊ बॉडी अफेक्ट टू द ड्रग म्हणजे काय, तर बॉडीचा ड्रगवर काय परिणाम होणार आहे, याला आपण काय म्हणतो, फार्माकोकायनेटिक्स. याच्यामध्ये चार पॅरामीटर येतात, ज्याच्यामध्ये फर्स्ट पॅरामीटर आहे ऍब्सॉर्प्शन, सेकंड वन डिस्ट्रीब्यूशन, थर्ड वन मेटाबॉलिझम आणि फोर्थ वन एक्सक्रिएशन. ह्या चार टर्म्स मिळून किंवा ह्या चार टर्म फार्माकोकायनेटिक मध्ये खूप महत्त्वाचे आहेत, ओके. ज्याच्यामध्ये काय असतंय की ड्रगचं ऍब्सॉर्प्शन कसं होणार आहे, याच्यामध्ये काय काय महत्त्वाचे पॉइंट आहेत, ड्रगचं ऍब्सॉर्प्शन कसं होणार, कुठून होणार आणि कधी होणार, हे तीन महत्त्वाचे प्रश्न आहेत. की ड्रग जर आपण बॉडीमध्ये ऍडमिनिस्टर केला, तर त्याचं ऍब्सॉर्प्शन कुठून होणार आहे, कसं होणार आहे आणि किती प्रमाणात होणार आहे, हे आपण ऍब्सॉर्प्शन स्टडी करणार आहे. नेक्स्ट आहे डिस्ट्रीब्युशन. नेक्स्ट स्टेप ऍब्सॉर्प्शन नंतरची काय, डिस्ट्रीब्युशन, की हा ड्रग ऍब्सॉर्ब झाल्यानंतर त्याचं बॉडीमध्ये डिस्ट्रीब्युशन कोणत्या पद्धतीने केलं जाणार आहे, हा स्टडी आपल्याला डिस्ट्रीब्युशन मधून करायचा आहे, ओके. नेक्स्ट वन आहे मेटाबॉलिझम. मेटाबॉलिझमच्या स्टडीमध्ये आपण काय करतो की काही ड्रग काय असतात की ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये असतात, जे की डायरेक्टली ऍक्शन शो करतात, पण काही ड्रग असे असतात की जे इनॅक्टिव्ह असतात, ज्यांचं ऍक्टिव्हेशन करणं, ओके. मेटाबॉलिझम अति महत्त्वाचं काय की ऍक्टिव्हेशन ऑफ ड्रग, ऍक्टिव्हेशन ऑफ ड्रग. तर हे ऍक्टिव्हेशन करण्यासाठी, ह्या ड्रगचं ऍक्टिव्हेशन करण्यासाठी ड्रग्स फॉलोज मेटाबॉलिझम प्रोसेस. मेटाबॉलिझम झाल्यानंतर मेटाबॉलिझम मध्ये दोन टाइप पडतात. एकामध्ये ऍक्टिव्ह फॉर्म मधला ड्रग इनॅक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट केला जातो आणि इनॅक्टिव्ह फॉर्म मधला ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट केला जातो. तर ही मेटाबॉलिझमची प्रोसेस जी ही दोन टप्प्यामध्ये होते. सुरुवातीला जर इनॅक्टिव्ह फॉर्म मध्ये ड्रग असेल, तो ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट करण्याची जी प्रोसेस आहे, ती ड्रग इफेक्ट शो व्हायच्या अगोदर दाखवली जाते. म्हणजे हे झालं पहिलं मेटाबॉलिझम, ज्याला आपण असं पण फर्स्ट पास मेटाबॉलिझम म्हणतो, ज्याच्यामध्ये ड्रग ऍब्सॉर्ब झाल्यानंतर इट गोज टू फर्स्ट पास मेटाबॉलिझम फॉर द ऍक्टिव्हेशन ऑफ ड्रग, देन ड्रग शोज इट्स ऍक्शन, ओके. आणि नेक्स्ट वन आहे एक्सक्रिएशन. एक्सक्रिएशन मध्ये काय की ड्रगचा टोटल यूज झाल्यानंतर किंवा थेरप्युटिक इफेक्ट प्रोड्यूस झाल्यानंतर ड्रग आपल्या बॉडीमधून आहे अशा फॉर्मॅटमध्ये किंवा इनॅक्टिव्ह फॉर्मॅटमध्ये बाहेर काढला जातो, ज्याला आपण काय म्हणणार आहे, एक्सक्रिएशन ऑफ ड्रग, ओके. तर ह्या चारही टर्म मिळून
या चारही टर्म मिळून आपलं फार्माकोकायनेटिक्सचा स्टडी. या फार्माकोकायनेटिक मध्ये आपण काय करणार आहे, या चार फॅक्टरचा स्टडी करणार.